मोर्शी तालुक्यात वन्य प्राण्यांकडून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। शिरखेड येथील वन अधिकारी कार्यालय हे शोभेची वस्तू झाल्याचे दिसतंय। मोर्शी तालुक्यातील शिरखेड वनपरिक्षेत्रामध्ये बरेच गावे येतात। ही व्यथा आहे। शिरखेड नया वाठोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील अंकुरलेले कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे रानडुक्कर, हरिण, काडवीट, रोही आदी वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। याची तक्रार कोणाकडे करायची हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे। डुकराचं जे नुकसान झालं, डुकराचं नुकसान झाल्यानंतर मी इथं अर्ज दिला चण्याचं। तर चण्याचं नुकसान असं झालं का अर्धा चना पूर्ण खतम दिला करून। आतापर्यंत असं नुकसान नाही झालं। एवढं नुकसान झालं, नुकसान तर दरवर्षीच होते पण यावर्षी खूपच झालं होतं, म्हणून तो अर्ज केला। आणि अर्ज केल्यानंतर 18 मध्ये तर 18 सालात केल्यानंतर मग 4 महिन्यानंतर इथं आलो तर आमचे कसे काय त्याचं नुकसान भरपाई आली नाही। नुकसान भरपाई आली तर त्यांनी हे आवक जावक नंबर दिला 1-2 म्हणजे 19 नंबरला। तिथं गेलो तर ते म्हणे तुमचं काही इथं आलंच नाही मोर्शीच्या ऑफिसमध्ये। त्याच्यानंतर हे मग इथं आलं तर मग काही नाही, तुम्ही तिथं चौकशी करा म्हणे मोर्शीला। काळे साहेबांनंतर भेट झाली का तुमची? तिथं आलं नाही। मी जेव्हा आलो त्यावेळेस 5-6 वेळा आलो सर, पण लॉक दिसल्यानंतर मग वापस जाऊ मी। त्याच्यामुळे मग काही इथं नाही, मग डबल अजून मोर्शीला गेलो ते म्हणजे तुमचं काहीच नाही आलं। इच्छा मॅडमला विचारलं असतं, त्यांनी सांगितलं मला साहेब सुट्टीवरच असतात, साहेब नसतेच। इथं त्या साहेबांना विचारलं तर साहेब नाहीच आहे। साहेब आपले घरी आहे, कुठे आहे गेले ते बाकी काय सांगते। कारण कित्येक दिवसांपासून शिरखेड वनपरिक्षेत्राचे ऑफिस बंदच आहे। या शेतकऱ्यांनी कुठे जायचे यामुळे असे बरेच शेतकरी चिंताग्रस्त झाले असून वन विभाग या वन्य प्राण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत। निकृष्ट बियाणांमुळे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे आधी शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीची वेळ आली आहे। कसेबसे उसनवारी पैसे आणून शेतात पेरणी केली। हे संकट दूर करून त्यांच्या मागे हे वन्य प्राण्यांचं मोठं संकट आलं आहे। हे संकट येण्यामागे वनपरिक्षेत्राचे अधिकारी जबाबदार आहेत। मोर्शी तालुक्यातील सध्या स्थितीत पीक चांगले आहे। सर्व शेत हिरवेगार दिसत असून पण शेतकऱ्यांचा आनंद वन्यप्राणी हिरावून घेत आहेत। अंकुरलेल्या पिकांची वन्यप्राणी हे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे। शिरखेड वनपरिक्षेत्रामध्ये काडवीट, रानडुक्कर, हरिण यांच्या कळपांचा अधिक प्रमाणात वाढला आहे। हे वन्यप्राणी शेतात सामूहिक फिरत असून ते वन्यप्राणी कोणतेही पीक नष्ट करीत आहे। या वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने वन विभागाने तातडीने दखल घेऊन या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। मागील वर्षाचे चना पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकाचे रानडुक्करांनी नुकसान केले। शेतात जाऊन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला। अजूनपर्यंत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। शिरखेड येथील शेतकरी राजेंद्र भोपले हे 24 मे 2019 रोजी शेतात गेले असता रानडुक्करांनी त्यांच्यावर हल्ला चढविला। शिरखेड येथील शेतकरी विश्वास गोमकाडे हे 24 नोव्हेंबर 2019 रोजी यांच्यावर सुद्धा रानडुक्करांनी हल्ला चढविला। यांचा सुद्धा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला। हे शेतकरी सुद्धा मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। शिरखेड येथील शेतकरी अशफाक कुरेशी, दिवाकर भाकरे यांनी विचारणा केली असता पेरणीनंतर सर्व पीक चांगले आहेत, पण आम्ही घरी परतताच हरिण, काडवीट, रानडुक्कर, माकड, नीलगाय या वन्य प्राण्यांचा कळप मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे। यामुळे शेतात रात्री बराच वेळ थांबणे, परत सकाळी उठून येणे, फटाक्यांचा आवाज करणे हा नित्यक्रम रोजच चालू आहे। याची तक्रार घेऊन वन विभागाच्या ऑफिसमध्ये गेलो असता तिथे ऑफिसला कुलूप लागले असतात। आता आम्ही तक्रार घेऊन जायचे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। दत्तराज इंगळे, संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।